पुढची महत्त्वाची बातमी तिकडे कोपरगाव आणि राहुरीमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यानगरमध्ये उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आहे। पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर वातावरण शांत झालेलं आहे। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। कोपरगाव आणि राहुरी येथे मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अहिल्यानगरमधील अनेक मतदान केंद्रांवर उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळतं आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर वातावरण शांत झालेलं आहे। काही गोष्टींचे आरोप आहेत, ते जोपर्यंत त्या आरोपातनं निर्दोष मुक्त होत नाहीत आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही, ही स्पष्ट भूमिका आहे। तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमदार शेखर निकमानी असं सांगितलं, असं मला पत्रकारांनी सांगितलं की त्यांना महायुतीमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढायचं नाही, तर त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा, आम्ही युती म्हणून लढू। अमेरिकेमधील जेफ्री एप्स्टीन प्रकरणातील छायाचित्र आणि मेल्समधून भारतातील काही राजकीय नेते आणि उद्योगपतींची नावं समोर आली आहेत। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या नावाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे एप्स्टीन सोबत संबंध काय होते असा थेट सवाल उपस्थित केल्यानं खळबळ उडालेली आहे। आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एप्स्टीन फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत। अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे। जिथं कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे, कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल। आता हा मोठा संघर्ष होणार आहे, ते आपण आता बघत बसलं पाहिजे। पण एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत पुढे, मी काही ईमेल पाहिलेले आहेत, त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल, विश्लेषण सांगेल। तर चर्चेत राहण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे। पृथ्वीराज चव्हाणांना पोटदुखी आणि जळजळ होते। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी काही सनसनाटी दावे केले होते, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलाय। लोक दुर्लक्षित होतात, जेव्हा त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या आणि मग ते ब्रेकिंग न्यूज होतील अशा प्रकारचं चर्चेमध्ये राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेले 2014 पासून जे आतापर्यंत जे देशासाठी काम केलेले आहे हे सर्वश्रुत आहे। लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर 1 चे पॉप्युलर लीडर आहेत, आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले की त्याची गंभीर दखल घेतली जाते। अशा प्रकारचा हा केविलवाना प्रयत्न आहे, म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे। शिवसेनेच्या बैठकीसंदर्भातली महत्त्वाची बातमी। शिवसेना कोर कमिटीची थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक आहे। मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचं नियोजन आहे। नंदनवन या निवासस्थानी थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होते। राहुल शेवाळे, मनीषा कायंदे बैठकीला उपस्थित राहणार आहे। यासोबतच शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। कालाघोडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरेदीसाठी तरुणांनी गर्दी केली। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता पोलिसांना पाचारण करावं लागलेलं आहे। तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। मी आहे आता काळाघोडाला। आपण माझ्या मागे बघू शकतो की तरुणांनी इथे प्रचंड गर्दी केलेली आहे, आणि ही गर्दी जी केलेली आहे ही जे वॉकिंग नावाचा एक कपड्यांचा ब्रँड आहे, ज्याचा जो जय नावाचा एक फॅशन डिझायनर आहे, ज्याचे जे कपडे असतात ते जे वॉकिंग या ब्रँडने ओळखले जातात। आणि हा जे वॉकिंग ब्रँड अत्यंत महागडा असा ब्रँड ओळखला जातो। साधारण 10,000चे एक टी शर्ट या ब्रांडच्या तुलनेमध्ये मिळतो, मात्र आज यामध्ये सेल लागलाय। क्या बताओगे ये ब्रांड में क्या खासियत है? ब्रांड जब 5-6 साल पहले जैसा था मैं तब से फॉलो कर रहा हूँ। द स्टोरी ब्रांड का जो है मेरे को बहुत पसंद है काफ़ी हद तक।
तो इसलिए आज मैं उसके लिए हूँ कि यहाँ का हाइप देखने के लिए कि कौन क्या पहन के आ रहा है। फैशन इंडस्ट्री बहुत एक्साइट करती है मुझे, तो मैं जैसे कि आज तक ज़्यादा कंफर्टेबल कपड़े में हूँ, काफ़ी लोगों ने काफ़ी कुछ पहना है, तो एक चीज़ है कि मेरे को देखना है कि लोग क्या पहन के आते हैं, आजकल का यूथ क्या देख रहा है, वो चीज़ से लेके और जो जे वॉकिंग मार्केटिंग कर रहा है अपने ब्रँड को, उस चीज़ को एक्सपिरियन्स करने के लिए मैं आज यहाँ पे आया हूँ। लेकिन आपण बघतोय की एकंदरीत जे कपडे आहेत जे वॉकिंगचे ते अत्यंत कम्फर्टेबल असतात असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे तरुण वर्ग जो आहे तो हे कम्फर्टेबल कपडे घेण्यासाठी उत्सुक असतो। प्रचंड महागडं असं हे ब्रँड आहे, मात्र महागडा ब्रँड असताना आज इथे सेल लागलेला पाहायला मिळतोय आणि यासाठी तरुण मंडळींनी इथे गर्दी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य लोकशाही न्यूज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।